घोरतं कोण? ही झोपेत बोलते. वरती बसले त्यांना खाली बोलो. किती पाठी कुठ बसलाय वरती? शाल्वाला 10वीत किती टक्के होते? बापरे, शाल्वाच्या हाताला चांगल्या सवय काय आहे. ग्लास जरा कॉल कर मनीषाला आणि चालूला जरा. चालूला नाही आवडत भांडायला, त्याची चूक असेल तरी काहीतरी म्हणतो की राहू दे आता, क्यूट कपल आहे, किती छान छान प्रेमाचं असं प्रत्येक वेळेस नसतं. त्याचा वेंधळेपणा तिडीक बसते मला. आणि हिचा आळस मला भयंकर तिडीक बस. 1 वर्ष काय आज जेवण बनवायचं हे ठरवण्यात काय आज जेवण बनवायचं हे हा खूप मोठा प्रश्न आहे. पाळणा घराचं रियुनियन कोण करत? आता जे पाळणा घरात जात नाही त्यांना हे माहितीच नसेल. यू बिकेम अ फॅमिली ना. श्रेयानी जीन्स घातली होती, कुर्ती घातली होती. ही वॉज लाईक दिस कोवळी गर्ल. That's a very wrong word to use. Please don't take it. मी माझ्या साड्यांचा ब्रँड सुरू केला ॲट द एज ऑफ 19 आणि शाल्व सिरियल करायचा, बॅगा उचलायचा, म्हणजे ही वॉज माय अनपेड लेबर फॉर दॅट पॉइंट. हे नातं चालतंय का हे बघण्यासाठी राहून बघत एकत्र, हे असं अजिबात नव्हतं. माझे सासरे एकदम क्रिएटिव्ह आहेत. हे खाऊन बघ आणि मी म्हणलं ठीक आहे खाऊन, आणि ते इतकं हॉरिबल लागायचं मला. असं वाटायचं सुकलेल्या भाज्या हे काय, आणि ह्याला ते सगळं आवडतं. माझे सासू सासरे तर बेस्ट आहेत. आय फील लेफ्ट आउट लिटल बिट की असं यांचं काय चालतं, पलीकडे एक वेगळी दुनिया. हो ना, एक वेगळी दुनियादारी आहे. मनामध्ये काहीतरी वाईट ठेवून मी तिला सासू म्हणण्यापेक्षा मनामध्ये गोडवा ठेवून मी तिला मनीषा म्हणणं हे कायम. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीच्या लवगेम लोचामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज माझ्यासोबत अत्यंत गोड जोडी आहे. आता ती का गोड आहे हे मुलाखत जशी रंगत जाईल तसं कळेल. शाल्व आणि श्रेया, तुमचं खूप खूप स्वागत लवगेम लोचामध्ये. धन्यवाद निलेश, थँक्यू सो मच. आणि थँक्यू आम्हाला गोड जोडी. हा, आणि म्हणजे ती गोड जोडी काय आपण गप्पांमधून ते उलगडत जाईलच हळूहळू. लग्नाला वर्ष होत आहे. येस, अगदीच काही महिने किंवा काही दिवस म्हणूया आपण, की बघता बघता हा प्रवास लग्नापर्यंत आला, प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत आला आणि लग्नाची वर्षपूर्ती. दोघं काय फील करताय? खूपच छान. आय मीन 1 वर्ष कसा गेला ॲब्सल्युटली कळलं नाही. आणि आम्ही काही दिवसांपूर्वी डिस्कस करतो की आत्ताच तर केलं लग्न, म्हणजे आत्ताच तर झाले सगळे फंक्शन. इतकं फ्रेश आहे ती मेमरी अजूनही. इट फील्स रिअली रिअली नाईस. मी सांगतो, 1 वर्ष काम, घराची साफसफाई, आवरावरी आणि एकत्र काय काय बनवणं आणि खाणं ह्याच्यामध्ये गेलाय. 1 वर्ष काय आज जेवण बनवायचं हे ठरवण्यात काय आज जेवण बनवायचं हे हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यात 1 वर्ष खरंच गेलंय. पण जसं श्रेया म्हणाले की अरे आता तर सोहळे संपलेत, पण नवीन लग्नाचे सोहळे हे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष सुरूच राहतात. ते सोहळे दोघे मिळून कसं एन्जॉय करताय, किंवा त्या सोहळ्यात म्हणजे काय म्हणतात की ते नवं पण म्हणजे काय, तर ते सोहळे ते दोघांकडनं मला ऐकायला आवडेल. आता तर दिवाळ सण आहे, तर त्याची तयारी जोरदार सुरू आहे. आमची दोघांची फाईट चालू आहे की काय काय घ्यायचं एकमेकांना ह्याच्यावरनं. पाडवा येतो, पहिला पाडवा आहे, त्यामुळे आहे थोडंसं चालू आहे. आय थिंक ह्याच्याकडे म्हणजे इतकं मला छान वाटतं. सगळाच सण आहे ना, म्हणजे फर्स्ट एव्हरी. आणि मला असं हे पण साजरा करतात, हे पण पहिलं. आणि इट इज सो नाईस की प्रत्येक म्हणजे माय इनलॉज मेक शुअर, इवन माय पेरेंट्स मेक शुअर की पहिलं सगळं ते लोक ॲट दी बेस्ट साजरा करतात. सो इट्स रिअली असं पॅम्परिंग करतात. खूप छान वाटतं मला. थोडं मागे घेईन तुम्हाला. प्रेम लग्न तर आहेच, पण याची सुरुवात म्हणजे मला असं कळलंय की तू 18 वर्षाची असताना त्याने तुला विचारलं असावं वगैरे, असं म्हणजे अगदी इतक्या जुनं, म्हणजे इतक्या कमी वयातलं तुमचं सगळं, तुम्ही तिथे प्रेमाचा प्रवास आहे. तर मला असं वाटतं की त्या प्रेमाच्या प्रवासाविषयी ऐकायला, कारण की जेव्हा आपण मागे जातो ना तेव्हा खऱ्या आठवणींना उजाळा येतो की अरे त्यावेळी काय घडलं होतं. करेक्ट, दॅट इज ट्रू. मी 18 होते जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा. आणि आय थिंक समथिंग इन्स्टंटली क्लिक्ड. म्हणजे मी खूपच तशी म्हणजे आय वॉज इन माय एज ऑफ अंडरस्टँडिंग की मी काय व्यक्ती म्हणून आहे. आय एम स्टील इन दॅट एज ऑफ अंडरस्टँडिंग. पण समथिंग क्लिक्ड. थोडासा सिरियसनेस अबाउट द रिलेशनशिप हा थोडासा आय थिंक 20 झाल्यानंतर तो एक ओके नाव दिस इज इट हे फिलिंग करेक्ट जे यायला लागलं ते. पण या यू आर राईट की जेव्हा 18 होते व्हेन आय मेट हिम, दॅट लव्ह वॉज डिफरंट. अँड नाव डेफिनेटली इट इज डिफरंट. आपण जसं आपलं वय वाढतं तसं आपलं विचार हे पण बदलत जातात ना. डेफिनेटली. त्यामुळे बट मोर पॉइंट्स टू हिम, कारण 18 ते 25 या वयामध्ये आय थिंक विचार खूप पटपट बदलतात. यू हॅव डिफरंट एक्सपिरियन्सेस.
सो त्यांनी जे एक्सेप्टन्स लेवल खूप जास्त लागते. म्हणजे इट माइट हॅपन की तुम्ही ज्या व्यक्तीवरती वेन शी वॉज 18 प्रेम केलं ती आणि ती 25व्या वर्षी थोडीशी वेगळी आहे इन टर्म्स ऑफ विचार. ॲटलिस्ट स्वभाव बेस सेमच असतो पण एक विचार थोडेसे बदलू शकतात. पण मोर पॉइंट्स टू हिम की त्यांनी सगळं ते सामावून घेतलं आणि हे एक्सेप्टेड वॉट एव्हर केम इन द वे ऑफ. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की माणूस बदलत राहतो, ते बदल स्वीकारत गेलं की नात्यांची आणखीन गंमत वाढते. आता आपण खरं तर तुमच्या प्रेमाच्या टप्प्यावरती आहोत, पण मला असं वाटतं आपण थोडं अजून मागे जाऊया. मला आत्तापर्यंत शाल्व सगळ्या मुलाखतीत सांगायचा की इंस्टाग्रामवरती ती भेटली आणि मग आम्ही पुढे सगळा प्रेमाचा प्रवास सुरू झाला. पण शाल्व आणि श्रेया मला असं वाटतं की या निमित्ताने या लव गेम लोच्यामध्ये आम्हाला तुमची खरी खुरी लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल. इंस्टाग्रामवरतीच भेटली अजून म्हणजे तसंच सुरू झालं. ऍक्च्युली दॅट इज राईट की आम्ही क्रॅशमध्ये एकत्र होतो फॉर शुअर. म्हणजे आय रिमेंबर हिम बाय हिज नेम आणि ही रिमेंबर्स मी त्याचा काही आणि त्याचा प्रेमाचा आणि त्याचा काहीच संबंध नव्हता. दॅट्स हाऊ आय न्यू ऑफ समबडी. इंस्टाग्राम इज द ऍक्च्युअल प्लेस वेअर ही मेसेज मी की आपण ऑफकोर्स क्रॅशमध्ये एकत्र होतो म्हणून नाव माहिती होतं आणि दॅट्स हाऊ ते आय थिंक आमचं बोलणं सुरू झालं फॉर शुअर. पण जे आमचं भेट झाली ती इंस्टाग्रामवरतीच झाली डेफिनेटली. पण मला तो पाळणा घराचा जो काही तू रियुनियनचा किस्सा केला होतास की जो तू सगळ्यांना भेटायचं ठरवलं, मला त्याविषयी श्रेयाकडनं ऐकायला आवडेल. आय थिंक मला सगळ्यांना एकत्र आणायचं होतं की आपण एक भेटूयात, सगळे मोठे झालं तर बघूयात एकामेकांना ॲटलिस्ट. आणि मग मला कोणते सांगितलं की शाल्व इज अन ॲक्टर आणि त्याला वेळ नाही मिळणार, मे बी विल नॉट कम. सो मी जरा थोडीशी आगाऊपणामध्ये त्याला बोलवलंच नाही की तो नाही आता वेळ तर मग नकोच बोलवायला. पण मग नंतर त्याचाच मेसेज आला सेईंग की हाय आपण भेटूयात वगैरे वगैरे. आणि मग मी भेटलो आणि या दॅट्स हाऊ वी मेट. म्हणजे दॅट वॉज द होल. पण तुला आठवतंय का, म्हणजे तुम्हाला दोघांना आठवतंय का की पाळणा घरात एकत्र लहानपणीची मेमरी आठवते? ती मेमरी नाही. तुम्ही एका पाळणा घरात होतात हे माहितीये तुम्हाला? नावानी माहिती, आय डोंट रिमेंबर हिज फेस. मी जनरली रँडमली मला कोणीतरी ऍड केलंय का ग्रुपवरती असं काहीतरी डे केअर सेंटर आहे ना बोलले. इट वॉज दॅट लॉस्ट. मी खूप रेग्युलरली जायचे तिकडे पण हा असा येऊन जाऊन होता. म्हणजे तेव्हाची मेमरी तुम्हाला आठवत नाही? तेव्हाची काय मेमरी. पण नंतर मग जे काही रियुनियन झालं, पाळणा घराचं रियुनियन कोण करतं? म्हणजे ती कन्सेप्टच युनिक आहे. ती कन्सेप्ट म्हणजे ज्या लोकांसोबत तुम्ही तुमचं चाइल्डहुड, आता जे पाळणा घरात जात नाही त्यांना हे माहितीच नसेल, पण जे पाळणा घरात रेग्युलरली शाळेतनं डायरेक्ट पाळणा घर, ती फॅमिली यू बिकेम अ फॅमिली ना. मग इतक्या वर्षानंतर तुम्ही एकत्र येणं इज समथिंग दॅट इज रिअली नाईस. की तुम्ही कसे दिसता, आता तुम्ही लहानपणी असे दिसायचं, आता कसे दिसता, ते फिलिंग इज डिफरंट. पण मला असं वाटतं की शाल्वा तू तिचे आभार मानले पाहिजे की कदाचित तिच्या डोक्यात इतकी चांगली संकल्पना आली म्हणून ती आज तुझ्या शेजारी आहे. मग काय, त्याशिवाय होऊ शकलं नसतं काही. त्याशिवाय इट वॉजंट पॉसिबल. इट वॉज नॉट अ बॅड आयडिया. नो फॉर मी इट टर्न्ड आउट टू बी अमेझिंग, परफेक्टली वेल. सो येस. अगदी. पण पहिली भेट आठवतीये? हा मला आठवते ना. आम्ही आता तिथे झालंय स्टारबक्स आहे का, कॉफी नेशन होतं डेक्कन वरती. कॉफी नेशन आहे तिथे. मी हिला भेटायला गेलो होतो आणि आम्ही ठरवलं होतं की आपण जस्ट कॉफीला भेटूयात. मला आठवतं त्यांनी काय घातलं. त्यांनी ग्रे कलरचा चेकर्ड शर्ट, जीन्स आणि तो एक अशी लाकडाची किंवा ब्लॅक कलरची दोन्हीपैकी एक अशी माळ घालायचा. असे केस त्याचे सगळे असे इथपर्यंत असायचे तेव्हा असे, आणि असे हातामध्ये असे ब्रेसलेट्स. व्हेरी डिफरंट शाल्व, खूप वेगळा शाल्व होता तो दिसायला. सो मला त्याचं ते क्लिअरली ते मला पक्का आठवतंय विजन. आणि श्रेयानी जीन्स घातली होती, कुर्ती घातली होती and she was like this who has that's a very wrong word to use, please don't take it in the interview. म्हणजे असे एक फ्रेश कोणीतरी असतं ना की ज्याला काहीच असं हे कॉलेजमध्येही अजून गेलो नाही आपण, पण एक अशी एक एनर्जी असते बघली, तशी एक श्रेया आली आणि आम्ही भेटलो. आणि सुरुवातीला असं काहीच नव्हतं की मला ती आवडते का तिला मी आवडते. आम्ही जस्ट भेटलो होतो, कॉफी प्यायली आणि मग जसजसे आम्ही भेटत गेलो तसतसे आम्ही एकमेकांबरोबर आमच्या आवडीनिवडी शेअर करत गेलो आणि मग हळूहळू जर्नी. अगदी. पण पहिली भेट आणि त्याच्यानंतर हा सुरू झालेला प्रवास. पण तू म्हणालास की पहिली भेट हे फक्त खूप मैत्रीची होती किंवा भेटायचं म्हणून भेटलो होतो, पण मग कधी असं वाटलं की अरे नाही आता ही भेट थोडी वाढवायला हवी?
आय थिंक खूप आय टेल यू द ट्रॅजेक्टरी ऑफ द होल थिंग खूप नॅचरल आणि खूप ऑर्गॅनिक होतं. म्हणजे मी भेटले ना त्याला तेव्हा मी डायरेक्ट त्याच्या घरीच गेले होते, आई वडिलांना भेटले. म्हणजे असं काही आणि त्यात काही इंटेन्शन नव्हतं की मी तुझ्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांना अशी ओळख करून देतो असं काही नव्हतं. आई वडील ये तुम्हारी बहू वगैरे असं काही नव्हतं. आम्ही तसं काही झालेलं नाही. म्हणजे असं मी ठरवलं पण आता आई वडिलांना भेटूया तर असं ऍब्सोल्युटली काही नव्हतं. त्यांनी मला घरी बोलवलं, आम्ही चिल केलं. खूपच असं ऑर्गॅनिक होतं. देयर वॉज नथिंग असं काही मनामध्ये बापरे आई वडिलांना भेटते काय असं काहीही नव्हतं. एक तर तेवढी अक्कलच नव्हती मला तेव्हा की आपण शाल्वाच्या आई वडिलांना भेटू असं मला अजिबात नव्हतं काही. इट वॉज ऑल व्हेरी ऑर्गॅनिक. पण तू आता म्हणालीस की घरच्यांना भेटणं वगैरे तसं काही मनात नव्हतंच, पण जेव्हा खऱ्या अर्थाने घरच्यांनाही सांगायची वेळ आली तेव्हा त्यांची काय रिएक्शन होत्या? त्यांनी आम्हाला माहिती होतं ऍक्च्युअली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आता करून टाकत आपण, काय प्रॉब्लेम आहे. लग्न करून टाकाय खूप नंतर झालं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एकमेकांबरोबर रिलेशनशिप मध्ये आहात, इफ यू डोंट नो इट. अँड देन यू लाईक प्रोबब्ली वी आर इन अ रिलेशनशिप. म्हणजे घरच्यांचा खऱ्या अर्थानं पुढाकार म्हणायला हवा यामध्ये, काय चालू पुढाकार म्हणजे हा ऑब्झर्वेशन. देवर व्हेरी लाईक आता दिस लुक्स रिअली नाईस, दिस इज इट. आय गेस. अगदी. पण मला असं वाटतं की ह्या प्रेमाच्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मला असा वाटतो की तुम्ही लग्नाच्या आधी एकत्र होतात. तुम्ही जवळपास 5-6 वर्ष एकत्र होतात. खरं तर ते नातं मुरण्याचा काळ असतो. त्या काळात आपण एकमेकांना खऱ्या अर्थाने जाणतो, सगळं समजून घेतो. तो काळ तुमच्या दोघांसाठी कसा होता? कारण की 30 वर्ष फार महत्त्वाची असतात. कारण की काय म्हणतात की नात्याला खरा आकार तिथेच मिळतो जेव्हा तुम्ही एकत्र राहता. आणि तुम्ही लग्नाच्या आधी सुद्धा 5-6 वर्ष एकमेकांसोबत राहत होता. तो काळ मला शाल्व तुम्हा दोघांकडनं ऐकायला आवडेल की तो दोघांसाठी काय होतं ते. तो काळ खूप अंडरस्टँडिंगचा होता. म्हणजे माझं तेव्हा काम चालू होतं, सतत मी शो करत होतो आणि ती माझ्याबरोबर ठाण्याला येऊन राहायची कधी कधी. आणि म्हणजे कधी कधी मॅक्सिमम ती 15 ते 20 दिवसही राहायची. सो तेव्हा आपण जेव्हा आपल्या पार्टनरला अशा पद्धतीने बघतो की ती आपल्याबरोबर रोज राहतीये, तिच्या सवयी, आवडीनिवडी, माझ्या सवयी, माझ्या आवडीनिवडी, हे सगळं एकमेकांशी जेलअप होऊन जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा इट बिकम्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. तुमचं अंडरस्टँडिंग अजून वाढतं. सो माझी अशी खूप एक हे आहे की जर लग्न करायचं असेल, आता ज्यांना ऑप्शनच नाही आहे ते नाहीच करू शकत आहे, पण ज्यांना लग्न करायचं असेल तर त्या व्यक्तीबरोबर राहून बघणं खूप महत्त्वाचं असतं की तिला काय आवडतं जेवणामध्ये, ती किती वाजता उठते, तिच्या सवयी काय आहेत, ह्या तुमच्याशी मॅच झाल्या पाहिजेत किंवा तुम्हाला तुमच्या सवयी तिच्या सवयींची मॅच केल्या पाहिजेत. अंडरस्टँडिंग तेवढं वाढलं पाहिजे. मग लग्न झाल्यानंतर कुठे तुम्ही व्यवस्थित जेलअप होऊ शकता. एक्झॅक्टली. सो त्यात खूप इट वॉज अ जर्नी. आय थिंक माझ्यासाठी इट वॉज 2 जर्नीज एकत्र सुरू होत्या माझ्यासाठी. एक तर माझी पर्सनल जर्नी ऑफ ग्रोईंग अप आणि आमचं दोघांचं नातं असं इट वॉज अ पॅरलल जर्नी. आणि लाईक ही सेड की सवयी तर जाणून घेणं गरजेचं आहेच, पण कुठलंही रिलेशनशिप वर्क्स खूप चांगलं जर तुम्ही ॲक्सेप्टन्स ठेवाल. म्हणजे तो असं म्हटलं, आम्ही जेव्हा एकत्र राहत होतो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकतो, की दिस इज द थ्रेशोल्ड. सो तेव्हा आम्हाला कळलं आणि इट वॉज अ स्मूथ सेल. त्यामुळे पण तुमच्या रिलेशनच्या बाबतीत एक गोष्ट चांगली झाली की बऱ्याचदा आपल्याकडे एकत्र राहणं, लिव्ह इन, या गोष्टींचा खूप वाव केला जातो किंवा त्याला खूप चुकीच्या पद्धतीनं पाहिलं जातं. पण तुमच्या बाबतीत ते खूप सकारात्मक झालं. त्याच्यात घरच्यांचाही पाठिंबा होता. मला माहिती शूटिंगच्या निमित्ताने, ह्या सगळ्या कामाच्या निमित्ताने तुम्ही काही रेग्युलरली एकत्र राहत नव्हता, पण जेव्हा एकत्र राहण्याचा हा निर्णय होता तेव्हा मला आज थोडा वेगळा विषय जाणून घ्यायचा आहे की घरच्यांची संमती आणि घरच्यांच्या रिएक्शन्स काय होत्या किंवा ते किती सकारात्मक होते या बाबतीत. सो एक मी सांगू शकते की आम्ही अशा इंटेन्शनने एकत्र नाही राहिलो की आपलं नातं चालतंय का हे राहून बघू, असं आमचं अजिबात इंटेन्शन नव्हतं की हे नातं चालतंय का हे बघण्यासाठी राहून बघूयात एकत्र, हे असं अजिबात नव्हतं. अनायसे त्याचं काम मुंबईत आणि माझं काम मुंबईत हे एकत्र आल्यामुळे आम्ही कामासाठी म्हणून एकत्र राहायला लागलो की इट विल बी हेल्पफुल फॉर
दोघांचं. म्हणजे टायमिंग जुळणं, मग ती आता माझा शूट, आता मी नाही भेटू शकत, मग रात्री 10 वाजता मला नाही जमणार यायला, मग आपण कुठे भेटूयात, मी इकडे नाही येणार. तो सगळा जो एक सेक्शन आहे तो काढायसाठी आम्ही एकत्र राहिलो. असं अजिबात नाही की एकत्र राहून बघूयात की आपलं नातं कुठे जात आहे. तो तसा नव्हता. आणि ऑब्व्हियसली द प्रॉक्सिमिटी, नेसेसिटी ऑफ प्रॉक्सिमिटी, की ती जवळ असणं, मी तिच्या जवळ असणं एकमेकांच्या, 1.5 वर्ष एकमेकांपासून लांब नाही राहू शकत ना. करेक्ट. सो दॅट वॉज द मेन रिझन की आणि लाईक यू सेड, आम्ही एकत्र म्हणजे असं मी सरळ एकत्र नव्हतोच राहिलो कधी. आमचं ऑन अँड ऑफच होतं राहणं, अगेन कामासाठी. कारण कितीही प्रयत्न केला तरी आमचं काम, ह्याचं काम असं असतं की हा ठिकठिकाणी ही इज कंटिन्युअसली मुव्हिंग. तर मी काय म्हणजे आय कांट कॉन्स्टंटली बी मुव्हिंग विथ हिम. माझं पण काम होतं त्या पॉईंटला, आय कुडंट डू दॅट. म्हणून जेव्हा जेव्हा राहू शकायचं तेव्हा एकत्र राहायचो, नाही तर आमचं सेपरेट पण एक होतंच जे आम्हाला करायलाच लागलं. पण लग्नाच्या नंतर आम्ही प्रॉपर एकत्र असं राहायला लागलो. लिव्ह इन म्हणता येईल पहिल्या यायला, पण इट वॉज मोर ऑफ कामाच्यामुळे अनायसे एकत्र राहायला आल्या. इट वॉज अ लिव्ह इन. नो, इट वॉज नॉट. व्हॉट इज अ लिव्ह इन दॅट यू 24 hours विथ इच अदर ऑल द डेज? असं नव्हतं. मी नव्हतेच घरात भरपूर वेळा. ऑब्व्हियसली तू कामाला जायचीस, मी पण कामाला. हा, सो तसं होतं. मला असं वाटतं की मी मगाशी जे म्हटलं की गोड नातं काय, तर हेच मला वाटतं नातात संवाद हवा, आणि तो संवाद तुमच्यात आहे. नातं जसं तुमचं फुलत गेलं आणि मग एक वेळ आली ती लग्नाची. मला तुमच्याकडनं आपल्याला एक काय म्हणतात की तो एक नवा अध्याय असतो की चला आतापर्यंत आपण प्रेमात आहोत, एकत्र आहोत, सगळं ठीक आहे, पण आत्ता लग्न करायचंय. हे लग्न हे असं सगळं ठरवून झालं, सहज झालं, कसं झालं? मला लग्नाविषयी तुमच्या दोघांकडनं ऐकायला आवडेल. लग्नाची आता आम्ही काही ठरवलं नव्हतं की आपण लग्न करूयात, पण बाय द टाइम आम्ही 5 वर्ष झाली होती रिलेशनशिपमध्ये, हा विषय निघाला. घरच्यांनीच काढला की तुम्ही लग्न करताय, कधी करताय, साखरपुडा तरी करूयात आपण. मग माझं असं झालं की माझं वय का लग्न करायचं, मग हिचं वय का लग्न करायचं, हिचं वय नव्हतं. माझं होतं पण हिचं वय नव्हतं लग्न करायचं. आणि आय वॉज लाईक की ती इतकी लहान आहे, तिने लग्न करायचं, तिचं काम आहे, तिचं सगळं तिला बघायचंय, ते तिला करू दे ना. पण मग तिने इन्सिस्ट केलं की नाही मला लग्न करायचंय. म्हटलं तुझी जर मग हे असेल तर आपण लगेच करून टाकू, मग काहीच हे नाही. म्हणजे मला असं वाटतं की एखादा व्यक्ती का लवकर लग्न करत नाही, त्याचं एक कारण असं असू शकतं की तुम्हाला तुमचं करिअरमध्ये वेळ देता येत नाही, तुम्ही एकदम रिस्पॉन्सिबिलिटीज खाली बर्डन होता, असं असू शकतं. आय एम नॉट शुअर, पण आय थिंक असं असू शकतं. पण माझ्या केसमध्ये वेन आय वॉज डेटिंग शालो, मला तेव्हाच कळलं होतं की दिस इज नॉट गोइंग टू बी द केस. म्हणजे लग्न झाल्यानंतर सगळं सोडून श्रेया सकाळी उठून एक ब्रेकफास्टच करते, एक सगळं. मी स्वतःला इमॅजिन करू शकत नाही असं. म्हणजे आउट ऑफ लक तर सगळे करतातच, म्हणजे इव्हेंच्युअली एव्हरीबडी डज इट. पण त्या वयामध्ये वेन आय हॅड करिअर ऑल्सो ॲज अ हे की आता दिस इज द ब्लूमिंग एरा ऑफ करिअर. सो मला असं वाटलं की का नाही लग्न करायचं, काय प्रॉब्लेम आहे लग्न करण्यामध्ये. तो तर असं काही करणार नाही आहे की नाही सगळं बंद करून घरी बसायचं, असं तर अजिबात नव्हतं. आणि त्याचे पेरेंट्सही इतके चांगले आहेत, द फॅमिली इज ग्रेट. आणि मला लाईक माझं लहानपणापासून लग्न हे करायचंच होतं. इट वॉज माय म्हणजे माझ्या लग्नाच्या स्टोरीजमध्ये खूप लोकांनी टाकलं होतं की हिचं लहानपणाचं स्वप्न पूर्ण झालं लग्न करणं. सो फॅमिली खूप चांगली होती, शाल्व खूप अंडरस्टँडिंग आहे, ते सगळं जुळून आलं. म्हणून मी इतक्या लहान वयात साखरपुडा, आय गॉट एंगेज्ड वेन आय वॉज 22 अँड मॅरिड वेन आय वॉज 24. सो ते करू शकले मी इज बिकॉज ऑफ देम. आणि मला असं वाटतं की अजून एक गोष्ट मला हेल्प झाली, जितकं लवकर मी लग्न केलं त्यामुळे मी त्याची जर्नी अजून जवळनं बघू शकले. आणि आय रिस्पेक्ट हिम मोर थ्रूवर्ड्स दॅट की जितकं त्यांनी केलं, म्हणजे तर घरच्यांसाठी किती करतो ते सगळं करू शकलं. आणि मी ॲडमेंट नव्हते, आय वॉज ऑल्सो ग्रोईंग अप, सो आय न्यू की मी अजून शिकू शकते वगैरे. सो दॅट हेल्प, दॅट गेटिंग मॅरिड दॅट यंग इज हेल्पिंग मी राईट नाव. पण श्रेया, मला तुझंही कौतुक वाटतं, कारण की आता लग्नाचं वय खूप वाढत चाललंय. म्हणजे ते मुलींच्या बाबतीत 28-30 पर्यंत पोहोचलेलं असताना 22व्या वर्षात साखरपुडा, 24व्या वर्षात लग्न, आणि इतकं सगळं लवकर होऊन, म्हणजे लवकर केलेलं असताना सुद्धा तुला एक जबाबदारीची जाणीव आहे, तुझ्याकडे तो सेन्स आहे, तुझ्याकडे ती मॅच्युरिटी आहे. तर हे सगळं हाताळताना मला श्रेयाकडनं ऐकायचं की श्रेया कशी असते, किंवा हे सगळं जेव्हा आपण अंगावरती नाही पडलं म्हणू शकत, पण हे जेव्हा तू स्वीकारलं तेव्हा श्रेयाचं नेमकं काय होतं, किंवा
आता सगळं कसं आहे? एकतर मला शाल्व खरंच खूप मदत करतो. म्हणजे मी जर एकटी मुंबईत राहायला आले असतं तर मला हे सगळं करायलाच लागलं असतं की मी काय खाणार आहे, घर बघणं, हे सगळं मला रिगार्डलेस करायला लागलं असतं. आता उलट मला मदत होते मला की हा बिकॉज आय एम मॅरिड, आय हॅव अ पर्सन की मी घरी आल्यानंतर तो गरम ताट माझ्यासमोर आणून ठेवतं की जेव. हे मी एकटी असताना कोण करणार होतं माझ्यासाठी? मलाच करायला लागलं असतं. सो रिस्पॉन्सिबिलिटीज आणायचे पडणारच होत्या. अँड आय वॉज व्हेरी हॅपी की मला हे सगळं, इनफॅक्ट मला आवडतंय, आम्ही दोघं डिस्कस करतो की आज काय जेवायचं. आणि तो खूप रिस्पॉन्सिबिलिटी घेतो ऍक्च्युली. तो म्हणतो की तू नाही, म्हणजे त्याला जाणीव आहे की मे बी मी इतकी हे नाही आहे की मी सगळं मी उठून जेवण करेन वगैरे, पण तो ही इज एक्सेप्टेड इट. आणि तो कधीतरी करते मी, ऑफकोर्स आउट ऑफ लव्ह, तो पण कधीतरी करतो, पण त्याचं असं हे नाही आहे की नाही केलंच पाहिजे. त्यामुळे मला जास्त मदत झाली. बेसिकली माझं आय थिंक हे सगळं क्रेडिट आई वडिलांना जाईल, कारण लहानपणापासून आमच्याकडे तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात, इंडिव्हिज्युअल, आणि तुम्हाला तुमची एक स्पेस आहे याचा खूप विचार केला आणि याचा रिस्पेक्ट होता लहानपणापासून. सो मी त्या वातावरणात वाढलेलो आहे. व्हेरॅज तिला जर तिचे काही चॉईसेस आहेत आयुष्यातले तर ते माझे ऑलरेडी आय एम व्हेरी ॲक्सेप्टिंग टुवर्ड्स दीज चॉईसेस. म्हणजे तू समजा मला म्हटलास की मला असं असं काहीतरी आवडतं, तर माझ्या तोंडातनं जजमेंट कधीच येत नाही, कारण मला ती सवय लोकांचे वेगवेगळे चॉईसेस ऍक्सेप्ट करायची लहानपणापासून. करेक्ट आहे, म्हणजे घरचे खूपच. सो आय वॉज लाईक की ठीक आहे, चांगलं आहे, तुला जे करायचं तू कर, दॅट इज अ गुड थिंग. आणि कधी दडपण येतं जेव्हा तुम्हाला सगळं तुम्हालाच मॅनेज करायला लागतं, किंवा लग्न झालं म्हणजे सगळं तूच करायचं, तेव्हा दडपण येतं ना. तसं अजिबात नाही. म्हणजे अजूनही माझी सासू सगळं करते. आय हेल्प हर आउट ऑफ लव्ह. इट्स नॉट अ कंपल्शन की मी केलंच पाहिजे. मला आवडतं तिच्यासोबत करायला म्हणून आय हेल्प हर आउट ऑफ लव्ह. मी शिकते तिच्याकडनं आउट ऑफ लव्ह. आणि आय थिंक दॅट इज द मोमेंट देर इज द रिस्ट्रिक्शन की नाही तू हे केलंच पाहिजे, तेव्हा तुमच्या डोक्याची वायरिंग काहीतरी चेंज होते. मला असं वाटतं की तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे, जबरदस्ती आली की मग त्याच्यामध्ये थोडंसं ते प्रेमाने आलं की ते होऊन जातं. पण शाल्व, तू अभिनय क्षेत्रात आहेस. अभिनय क्षेत्रात काम कसं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वेळेचा काही दरबंध नसतो. आपण कधी जातो कधी येतो. गोष्टी खूप म्हणजे बॅलन्स नसतात या क्षेत्रातल्या गोष्टी. आणि असं सगळं असताना आपली साथीदार, आपली सोबतीन आपल्यासोबत उभी असते. तर तुझ्या या सगळ्या क्षेत्रात या वाटचालीत, म्हणजे जसं श्रेया म्हणाली की तुम्ही खूप आधीपासून लहानपणापासून जवळजवळ एकमेकांना ओळखताय, तर श्रेयाची कशी साथ असते या सगळ्याला? श्रेया तर 100, श्रेयाशिवाय मी काही करूच शकत नाही ना आयुष्यात. म्हणजे त्याचा इट इज व्हेरी ट्रू. श्रेया आहे म्हणूनच मी जे काही मला चालू आहे ते चालू आहे. म्हणजे राईट फ्रॉम इमोशनल सपोर्ट, शी इज माय बॅकबोन. आणि गंमत अशी आहे की आमच्याकडे माझे आई वडील सुद्धा ही असा आणि मी असा, दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग ग्रुप दॅट डिसाइड्स टुगेदर की जे काही करायचंय, काय करायचंय, काय नाही करायचं. आणि माझं जे काही काम आहे, काम चालू असतं, माझे अप्स अँड डाऊन्स त्यांनी बघितलेत. सो ते मला खूप सपोर्ट करतात त्याच्यामध्ये. आणि त्यांच्याकडे असे काही सल्ले असतात किंवा काही गोष्टी असतात ज्या मी कधीच विचार करू शकत नाही. सो त्याचा पण मला खूप आयुष्यात पुढे जाण्यासाठी फायदा होतो. सो दे आर द 100% ऑफ माय लाईफ. व्हॉट कॅन आय से अजून? क्या बात आहे श्रेया. हेच तुझ्या बाबतीत, कारण की तो जसं म्हणाला की ती एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. तुला तुझं काम आहे, तू फॅशन डिझायनिंगमध्ये आहे, तुझं एक बरंच काही सुरू असतं. तुझ्या कामात शाल्वाची कशी मदत होते? मी माझ्या साड्यांचा ब्रँड सुरू केला ॲट द एज ऑफ 19. आणि फॅशन इज समथिंग जे मला आधीपासूनच करायचं होतं. म्हणजे कपडे, फॅशन, हे सगळं ऑलवेज वॉन्टेड टू डू दॅट. आणि मग ब्रँड सुरू झाल्यानंतर मग एक्झिबिशन्स वगैरे, आणि शाल्व सिरियल करायचा आणि माझ्यासोबत एक्झिबिशन्सला उभं राहायचा तिकडे. तो बॅगा उचलायचा. म्हणजे ही वॉज माय अनपेड लेबर फॉर दॅट पॉइंट. आणि त्यांनी त्या जर्नीमध्ये त्यांनी खूप मदत केली की एक्झिबिशनला सोडणं, आणणं, तिकडे थांबणं जेव्हा मी नाही आहे तेव्हा, ती सगळी मदत त्यांनी खूप केली, ते तर फॉर शुअर. आणि मग त्याच्यानंतर मी सेलिब्रिटी स्टायलिंग पण करते इव्हेंटसाठी, आणि त्यांच्या फोटोशूट्स म्हणा, ते सगळं. सो या तो मला हिज कॉन्ट्रीब्युशन टू दॅट इज माय कॉन्ट्रीब्युशन इज डन्झो केलाय. एक पोर्टर कर, एक पार्सल पोर्टर कर, हे राहिलंय प्लीज पोर्टर कर. दॅट इज हिज कॉन्ट्रीब्युशन. दॅट इज माय कॉन्ट्रीब्युशन. बट इन रिटर्न ही गेट्स फ्री स्टायलिंग फॉर ऑल हिज इव्हेंट्स. I think that's a great deal. That's not deal. That's default. That's a great You're going to do that. नाही पण rest of our life. पण खरंच म्हणजे अर्थात तुला ती मदतही होतीये,
पण आता तुझा कपडे कुठले घालायचे हा प्रश्न मिटलाच असेल माझ्या अंदाजे. हो, माझा मिटलाय प्रश्न आणि मी खूप छान दिसायला लागलो त्या आयुष्यात आल्यापासून. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मगाशी आपला लग्नाचा मुद्दा सुरू होता. लग्नाचा दिवस आठवतोय का? कारण की मला हे विचारायचं आहे, तुझी एक रील खूप व्हायरल झाली होती. म्हणजे आता तुमच्या लग्नाच्या बऱ्याच रील व्हायरल झाल्या. अगदी तू इमोशनल होतानाचा एक व्हिडिओ होता, शाल्वाचा एक व्हिडिओ होता. मला असं वाटतं की लग्नाच्या दिवसाविषयी मला लग्न कसं झालं, कुठे झालं, त्याचं प्लॅनिंग आणि मग फायनली जेव्हा मंगळसूत्र घातलं तिथपर्यंत. आम्ही खूप वर्ष आम्ही ना एंगेजमेंट झाल्यापासूनच लग्नाची तयारी करत होतो असं मला वाटतंय. म्हणजे एंगेजमेंट झाली आणि देन वी डिसाइडेड की 2 वर्षानंतर आपण 2 वर्षाचा गॅप इज व्हॉट वी वॉन्टेड प्रिपरेशनसाठी आणि ऑल ऑफ दॅट. सो ते आम्ही केलं होतं आणि मी आणि माझ्या सासूबाईंनी सगळं लग्नाची शॉपिंग वगैरे, मग माझे फादर इन लॉ, माझी आई, माझे बाबा, एव्हरी ऑफ माझी मावशी, एव्हरी फॅमिली मेंबर वॉज इन्व्हॉल्व्ड अख्ख्या प्रोसेसमध्ये, राईट फ्रॉम शॉपिंग. कारण आम्ही असं 1 महिना वगैरे नाही, आम्ही वर्षभर शॉपिंग करत होतो. आम्ही ठिकठिकाणी जाऊन ठाणे, मुंबई, पुणे, आम्ही अख्खं हे 3 शहर पालथे घातले होते टू गेट द बेस्ट व्हॉट वी कॅन. मीनवाईल मी शूटिंग करत होतो. मीनवाईल हा शूटिंग करत होता. त्यामुळे त्याने मी लग्नाला आलोय फक्त. त्याचं बरं होतं की बाबा चाललंय ना, तो मामा म्हणतो मी फक्त मामा म्हणतो म्हणून. पण कधी कधी काही नाही म्हणणं ऑल्सो मेक्स अ डिफरन्स. म्हणजे मी इंटरफिअर नाही केलं, मला आवडायचं यांच्या सगळ्यांचं, यांच्या चॉईसेस आणि हे सगळं इतकं छान आहे की आपण कायच बोलणार त्याच्यावरती. लग्नाचा दिवस आठवतोय का? म्हणजे आठवतोय का विचार. खूप लग्नाच्या दिवशी ना मला सगळ्यात हायलाइटेड मुमेंट इज द वेन शी वॉज वॉकिंग आणि मी उभा होतो त्या मंडपामध्ये, माझ्या हातात माळ होती आणि ती चालत चालत येत होती तिच्या फॅमिली बरोबर. दॅट्स व्हाय आय रिअलाइज आपण लग्न करतोय, बापरे असं होतं. पण प्रत्येकाच्या लग्नात आय गेस दॅट फिलिंग ऑफ की आपण लहानपणी बघितलेत लोकांची लग्न आणि आपण इमॅजिनही नाही केलं कधी की आपणही मोठे होऊ वयाने, आपल्यालाही एक मुलगी खूप आवडेल, आपण लग्न करू, हे इमॅजिन नव्हतं केलं. तेव्हा ते स्ट्राईक होतं जेव्हा ते लग्न होत असतं आणि दॅट वॉज जस्ट नेक्स्ट लेवल. लग्नात खूपच मजा केली होती आम्ही. आणि मी ना मायक्रो मॅनेज करते, मला अत्यंत वाईट सवय आहे मायक्रो मॅनेजमेंटची, पण ते मी करते. तर मी जेव्हा असं स्ट्रेस होऊन मायक्रो मॅनेज करते तर शाला मला म्हणत होता ठीक आहे, होईल होईल. तो मला सतत ही वॉज ट्राईंग टू काम मी डाऊन आणि मी अशी हे का नाही झालंय, हे का नाही झालंय, हे का नाही झालंय, हे का नाही झालं. तो म्हणत होता ठीक आहे, बघतील सगळे, चालू ते करतील सगळे. सो आय वॉज द मॅनेजमेंट फोर्स की नाही सगळ्यांनी खाल्लंय का, सगळ्यांचं हे झालंय का. आणि ही वॉज लाईक काम डाऊन, होतंय सगळं, तुझं लग्न आहे, मजा कर, तू मजा कर. सो पण आय थिंक मंगळसूत्र वॉज माय बेस्ट. तेव्हा मला बिकॉज ते जेव्हा गळ्यात आलं तेव्हा मला ते हिट झालं की शिट नाव इट इज वाव, दिस इज इट असं मला. क्या बात आहे. पण लग्न जेव्हा होतं तेव्हा अर्थात पुन्हा मी म्हणेन की एक वेगळी जबाबदारी येते. कुटुंब आधी एकमेकांना ओळखत होताच, पण आई बाबा, सासू सासरे, तर मला दोघांच्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायचं की तुझे सासू सासरे कसे आहेत आणि तुझे सासू सासरे कसे आहेत. माझे सासू सासरे एकदम कमाल. माझी सासू एकदम डॅशिंग आहे, सासू जर्मनीला असते आणि तिचं काम चालू आहे. माझे सासरे एकदम क्रिएटिव्ह आहेत, माझे सासरे आर्किटेक्ट आहेत आणि त्यांची पण खूप चांगली चांगली काय काय कामं चालू असतात. त्यांना क्रिएटिव्हली खूप गोष्टी करायला आवडतात आणि ते मला सतत भरण्यांमधून वेगवेगळे स्नॅक्स देत असतात. आणि जे स्नॅक्स आहेत ना ते असे खूप युनिक काहीतरी असतात की ड्राईड स्ट्रॉबेरी, ड्राईड व्हेजिटेबल्स किंवा असे काहीतरी बदाम, पिस्ते, काजू आणि आपल्या इथे मिळतच नाही असं कुठलं तरी अजून एक छोटासा आहे. असे सगळे ते वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आणि खाण्याचे पदार्थ मला बल्कमध्ये आणून देत असतात आणि त्यांच्याकडनं मला इन्स्पिरेशन मिळतं की कुठे काय मिळेल आपल्याला, हेल्दी स्नॅक्स सगळा. सो दॅट इज द बेस्ट थिंग. जावयाची काळजी घेत आहेत. आणि मला ना लहानपणी बाबा असं करायचा, हे खाऊन बघ, हे खाऊन बघ. आणि मी म्हणलं ठीक आहे खाऊन, आणि ते इतकं हॉरिबल लागायचं मला. असं वाटायचं हे काय सुकलेल्या भाज्या, हे काय. आणि ह्याला ते सगळं आवडतं, ह्याला भयंकर. सो बाबाला त्याचा बरोबर एक धागा हे मिळाला की त्यामुळे आता मला विचारतही नाही तुला हवंय का. तो ह्याला आणून देतो. तो कुठनं तरी रविवार बाजारात जा, तिकडनं काहीतरी शोधून आणा,
मग कुठं तरी बाहेर काहीतरी मिळतं तर ते शोधून आणा. ते सगळं दे आर अ टीम. दर रविवारी बाजार लागतो तिकडे. सो तो एक सिबकथॉर्न नावाचं फळ असतं. इट्स नॉट सिबकथॉर्न. गुजबेरी. इंडियन गुजबेरी. इंडियन गुजबेरी जे असतात ते कुठेही मिळत नाही. कुठल्याही भाजी मार्केटमध्ये, फळ मार्केटमध्ये गुजबेरी नाही मिळत. मग जिथे पुण्यात ॲज फार एज आहे ना, त्या रविवारच्या बाजारात ते येतं. ते दर रविवारी तो जेव्हा जातो भाज्या घ्यायला तेव्हा ते सगळं घेतो. माझ्यासाठी गुजबेरी घेतो आणि तो घरी येतो आधी, तो गुजबेरी देतो आणि मग जातो. जेव्हा जेव्हा पडत असतो हे फिक्स. मला जास्ती लाडवलंय, खूप खूप लाडवलंय मला. क्या बात आहे. श्रेया, तुझ्या बाबतीत? माझे सासू सासरे तर बेस्ट आहेत. दे आर द बेस्ट पीपल आय कुड हॅव आस्क्ड फॉर. ते इतके सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे पॅम्परिंग, म्हणजे जसं मीच मुलगी आहे आणि हा जावई आहे त्या घरात, असं कधी कधी त्यालाच फिलिंग येतं. त्याला तो म्हणतो तुला हे कसं माहितीये? मी सांगते की मला मनीषाने सांगितलंय. तो म्हणतो कधी? मला तर नाही सांगितलं. मनीषाला फोन करतो, तू मला का नाही सांगितलं हे? तर ती मग शी सेज की अरे श्रेया, आणि मी बोलवतो तेव्हा गप्पात सांगून दिलं मी तिला, असं काही तुझ्यापासून ठेवायचं लपवायचं नाही. ह्यांचा तर म्हणजे आता असा जो काही हा एक गट आहे, आय फील लेफ्ट आउट लिटल बिट समटाइम्स, की असं ह्यांचं काय चालतं. पलीकडे एक वेगळी दुनियादारी. हो ना, एक वेगळी दुनियादारी आहे. मला गोष्टी कळत नाही, मला सांगत नाहीत गोष्टी अचानक. आणि चल आपल्याला इकडे जायचं, कधी जायचं हे ठरलं कधी? नाही आमचं ठरलंय, तू चल. मी आणि माझे सासू इज अ क्लॅन. इट्स अस अगेन्स्ट द वर्ल्ड. आम्ही दोघी जाम मजा करत असतो. आमचं काही ना काहीतरी चालू असतं. ती खूप सपोर्टिव्ह आहे, सासरे खूप सपोर्टिव्ह आहे दोघे. म्हणजे आता माझं शूट असेल तर पुण्याला मी असेल तर मला अख्खा डब्बा ती सकाळी बनवून देते. तिचं योगाचे क्लासेस असतात, पण ती सकाळी उठून डब्बा बनवून देणं हे सगळं जे ती शाल्वासाठी करेल ते ती माझ्यासाठी. ती असा विचार नाही करत की श्रेयानी करावं. हे जे शाल्वाचं शूट असतं त्यांनी जे केलं असतं तर ती सेम ती माझ्यासाठी करते. फॉर दॅट मॅटर माझे सासरे ऑल्सो जे त्यांनी शाल्वासाठी केलं असतं ते सेम माझ्यासाठी करतात. सो ते आमच्यामध्ये फरक कधीच करत नाहीत की ही सून आहे तर हिनी काहीतरी बाबा. मी आयुष्यात आई वडिलांकडे एवढं डिमांड नसतील केल्या तेवढं ती करते आणि ते पुरवतात लाड, की मला केकच पाहिजे, मला हे करून द्या, मला ते. आणि ते सगळं इतकं लाडानी करतात. मी हे नाही केलं आणि मला तू असं होतं मला की मला दॅट इज आय एम गिल्टी. आय लव्ह इट. मला असं वाटतं की हीच नात्यांची गंमत आहे. मला असं वाटतं नातं असंच असावं आणि ते तसंच राहावं. परत मला तुमच्याकडनं थोडंसं म्हणजे काय म्हणतात की मी असं विचारेन की नातं इतकं गोड असणं ना हे खूप चांगलं आहे खऱ्या अर्थानं. कारण की आपल्याकडे काही नात्यांना वाईटच लेखलं जातं, किंवा जसं मी मगाशी म्हटलं की लिव्ह इन म्हणजे वाईट, किंवा सासू सासरे किंवा सासू सुना म्हणजे हे काहीतरी आपल्या डोक्यात मालिका पाहून, सिनेमे पाहून, हे काहीतरी मालिका पाहून प्रत्येकाच्या डोक्यात हे असं असतं की नाही आता सासू म्हणजे त्रासच देणार, सून म्हणजे कोरघोड्याच. हे आपलं टिपिकल जी गणित असतात त्याच्या पलीकडे जेव्हा नातं जातं तेव्हा ते खूप खऱ्या अर्थानं सुंदर आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं की जे दिसतं ना या सगळ्या माध्यमांमधून तशी नाती नसतातच कधी. नाती वेगळीच असतात आणि ती आपल्यातली आपल्याला माहिती असतात. पण लकीली ह्याच्या दोन्ही मालिकांमध्ये ह्याचं रिलेशन असं होतं विथ हिज अदर हाफ होतं ना, पण फॉर व्हेरी लिटिल. इव्हेंच्युअली त्यांचं एकत्रच होतं, म्हणजे देवर अ टीम ना इव्हेंच्युअली. असं कधीच नव्हतं मी ह्याच्या कुठल्या बघितलं नाही की असं काहीतरी खुराफातीच केलंय की चहात मीठच टाकलं वगैरे असं. आय हॅव नॉट. एवढं नव्हतं. रादर हिज कॅरेक्टर्स ऑल्सो हॅव बीन व्हेरी सपोर्टिव्ह ऑफ द वुमन ही इज मॅरिड. करेक्ट. पण मी जसं म्हटलं की तुम्ही त्या नात्याला काय संबोधताय, तुम्ही त्या नात्याला वरकरणी किती आदर करताय हे फार महत्वाचं नसतं. तुम्ही आतून त्या नात्याचा किती रिस्पेक्ट करताय ते महत्वाचं, ते तुमच्या दोघांच्या बाबतीत दिसतंय. तर मला त्याविषयी ऐकायचं आहे की हे जे नातं आहे की एकमेकांचा आतून आदर करणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं, नवरा बायको पलीकडे एकमेकांच्या कुटुंबांना, त्याच्याविषयी थोडं बोलाल. खूप अवघड प्रश्न आहे. आता मी खूप सोपं माझ्या मनात जे येणारं उत्तर ते देतो की आम्ही असे आहोत. आता मला तू सांग जरा एक्सप्लेन करून मला कारण आय थिंक रिस्पेक्ट कुठल्याही नात्यामध्ये खूप महत्वाचा असतो. सो आय थिंक आमचं का जुळलंय इज बिकॉज आमच्या फॅमिलीज आमच्या स्पेसची खूप रिस्पेक्ट करतात, आमच्या निर्णयांचा खूप आदर करतात. द मोमेंट तुम्ही तुमच्या मुलांचा मला असं वाटतं निर्णयाचा आदर करता की भले तुमच्यासाठी तो निर्णय चुकीचा असू शकतो, तुम्हाला असं वाटू शकतं की काहीतरी गडबडतंय, पण त्यांनी काहीतरी विचार करून हा निर्णय घेतलेला आहे, हे जेव्हा रिस्पेक्टफुली ते करतात तेव्हा आपोआप प्रेम येतं. म्हणजे ज्या नात्यांचा बेस रिस्पेक्ट असतो त्याच्यावरती
प्रेम इज ऑलवेज गोइंग टू फॉलो. म्हणजे जिथे रिस्पेक्ट, म्हणजे मी रिस्पेक्ट नाही करत, मी खोटं खोटं गोड 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 बोलते. मी अशी एकतर आम्ही दोघं असं करूच शकत नाही ना, आमच्या फॅमिलीज असं आमच्याशी वागू शकतात. त्यामुळे जिथे इनफॅक्ट आमच्याकडे तर असं पण आहे की आम्हाला जर काही आईवडिलांना सांगावं असं वाटलं की आम्हाला असं वाटतंय की तुम्ही असं करावं, तर तोही चॅनल ओपन आहे. असं नाही आहे की वन वे चॅनल आहे की फक्त तेच आम्हाला सांगतील की नाही नाही तुम्ही असं करा, असं नाही आहे. सगळे समान लेवलवरती येऊन एकमेकांना अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतात. वाईल द पेरेंट्स आर ऑल्सो टेलिंग अस की त्यांच्या एक्सपिरियन्समधनं त्यांनी काय शिकले, ते तर आम्ही त्यांच्याकडनं शिकतोच, ते तर झालंच. परफेक्ट आन्सर. हा, आणि मला असं वाटतं की हेच उत्तर खरं तर महत्वाचं आहे की सगळ्यांनी एकमेकांचा आदर करणं आणि एकमेकांना समजून घेणं. पण तुझ्या बाबतीत मला एक आवर्जून प्रश्न आहे की खूप घरांमध्ये, म्हणजे मोस्ट ऑफ द घरांमध्ये हेच असतं की असंच बोललं पाहिजे, तसंच बोललं पाहिजे. पण तू पहिल्यांदा जेव्हा भेटलेशील तेव्हा त्याच्या आईला काकू म्हणून हाक मारली. इनिशियली तर मी मावशी म्हणायचे, मनीषा मावशी म्हणायचे. तर मावशी ते मनीषा इतकं प्रेमाने हाक मारणं आणि तुमचं नातं तितकं घट्ट असणं, हा प्रवास मला तुझ्याकडनं ऐकायचा. सो पहिले तर मी मनीषा मावशीच म्हणायचे, कारण तेव्हा मी इतकी तिला ओळखायचे पण नाही आणि आमचं इतकं नातं स्ट्रॉंग पण नव्हतं. पण एकतर मुळात ह्यांच्या फॅमिलीमध्ये सगळेच माझ्या सासू सासऱ्यांना त्यांच्या नावानेच हाक मारतात. म्हणजे चारूचंद्र त्याचं नाव आहे आणि मनीषा, सो असं दोघांना नावानेच हाक मारतात. सो माझ्यासाठी ते ट्रान्झिशन खूप इझी होतं, कारण सगळेच फॅमिलीमध्ये तेच म्हणतात. चुकून जर मी उद्या मनीषा मावशी म्हटलं तर तिला धक्काच बसेल की कोण हाक मारते आपल्याला. आणि आई बाबा म्हणतो, पण तो आई बाबा म्हणतो. पण मला असं वाटतं की मनामध्ये काहीतरी वाईट ठेवून मी तिला सासू म्हणण्यापेक्षा मनामध्ये गोडवा ठेवून मी तिला मनीषा म्हणणं हे कायम, दॅट इज समथिंग आय विल ऑलवेज. म्हणजे माझ्यासाठी मी तिला मम्मा पण म्हणते, जे मनात येईल ते म्हणते. असं काही नाही की मी तिला मनीषा असं मम्मा म्हणते, मनीषा म्हणते किंवा चारू म्हणते. सो ते द लव्ह दॅट आय हॅव फॉर देम इज मोर इम्पॉर्टंट. ज्यासाठी काही करेन मी, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि मला तेच असं वाटतं की वरकरणी आदर करण्यापेक्षा हे असं मनातनं आदर असणं फार गरजेचं आहे. आणि ही म्हणजे नात्याचा भाऊ करण्यापेक्षा ते नातं सहज मैत्रीच्या रूपात बदलणं फार गरजेचं आहे. आणि ते तुमच्या दोघांच्याही नात्यात खरं तर आहे. म्हणून मी मगाशी प्रेक्षकांना म्हटलं की आजची मुलाखत गोड होणार आहे, गोड व्यक्तींसोबत आहे आणि ते खऱ्या अर्थानं प्रत्ययाला येत आहे. आज संसार सुरू झालेला आहे, एकमेकांना कसं समजून घेताय, एकमेकांमधल्या म्हणजे आधी सांगा की एकमेकांना कसं समजून घेताय, मग एकमेकांमधल्या काही आवडत्या गोष्टी, काही नावडत्या गोष्टी. समजून एकमेकांना कसं घेतोय तू सांग बरं. प्रत्येक मी सगळे म्हणते मी बडबडी एक तो पण एवढं सगळं तो तुझ्या आडून बाण मारतात, सगळं श्रेयाकडे आणि मग मी बोलेन. आणि तिचं ना तिचे शब्द मांडणी खूप प्रगल्भ आहे, त्यामुळे मी तिला बोलायला लावतोय. तिला खूप छान येतं बोलता. मला तिची आवडणारी गोष्ट ही खूप आहे की तिला खूप सुंदर वक्तव्य करतात आणि ती खूप मोठ्या समारोहात सुद्धा छान भाषण देऊ शकते, खूप कमाल देऊ शकते. आम्हाला कॉन्फिडन्स आहे. त्याने कौतुकाची सुरुवात केली आहे तुझ्या. हा, म्हणजे आवडती गोष्ट तर अशी आहे की लाईक आय सेड त्याचा ॲक्सेप्टन्स लेवल इमेन्स आहे, मला खूपच आवडतो. आणि त्याला त्याचं प्रेम आहे ना असं वेगळं आहे जरा. म्हणजे तो ही विल कन्सिडर यू फॅमिली आणि तो म्हणजे तो ओतूनच देईल सगळं. म्हणजे जे काय वॉट एव्हर ही हॅज इज युअर्स देन, म्हणजे भरभरून. सो असं तो सुपरफिशियल गोष्टी नाही करणार. ते मला जर त्याला कधी कधी टाचणी व्हायला लागते, मला फुलं आणून दे ना, मला हे तर कधी कधी करायला लागतं तसं. पण ती जी मध्ये म्हणजे डबा भरून देणं, तो खरा प्रेम करतो. म्हणजे मी थकली असेल तर सगळं किचन ऑलमोस्ट एव्हरीडे तोच किचन आवडतो रात्री, कारण शूटवरून आल्यानंतर. मग त्याच्यानंतर घरात मदत करणं, ते खरं प्रेम आहे. मला बाकीच्या गोष्टी कमी दिल्या तरी चालतील, पण ते खरं प्रेम, दॅट इज वॉट आय लव्ह अबाउट हिम द मोस्ट. त्याचा इंटरेस्ट इन दिस रिलेशनशिप इज वॉट आय रिअली लाईक. आम्हाला प्रेम करायला आवडतं. एकाच वाक्यात त्याने सगळा विषय संपवला, प्रेम करायला आवडतं. पण एकमेकांना म्हणजे जेव्हा नवीन संसार असतो तेव्हा एक हक्काचा प्रश्न असतो, संसार कसा सुरू आहे. अर्थात संसार समजुतीशिवाय नाहीये, तर दोघांकडनं ते कसं सुरू आहे, सांधणं जोडणं. कसं आहे, आपण आयुष्यात जसं एक्सपिरियन्स घेतो, नवीन नवीन गोष्टी शिकतो, तसे आपणही बदलत जातो. तसंच आम्ही एकत्र एक्सपिरियन्स घेत गेलो की आता एकत्र राहणं म्हणा, लग्न झाल्यानंतरचं एकत्र राहणं थोडंसं वेगळं असतं.
मग आम्ही जे येऊन जाऊन राहायचो तसं नाही, आता हे आम्हाला एकत्रच राहायचंय. तिला हा ऑप्शन नाही की आता मी घरी जाते, हेच घर आहे आता. करेक्ट. सो जेव्हा ते घर होतं ना तयार, तेव्हा मग त्या घरामध्ये माझे वडील जे लहानपणी मला काय काय सांगायचे की घरामध्ये शिस्त, आता समजा बेसिक गोष्टी आहेत, आपापल्या गोष्टी आपण जागेवर ठेवणं किंवा घर साफ ठेवणं, ह्या गोष्टी आहेत ना, त्या लहानपणी कधी फार अशा वाटल्या नाही की ठीक आहे समजा मी ग्लास मार ठेवला इथे तर तो राहू देते, त्याच्यात काय एवढं. पण तो उचलून ठेवणं किती गरजेचं आहे किंवा साफ ठेवणं घर किती गरजेचं आहे, आता जेव्हा आपण आपलं स्वतःचं घर होतं तेव्हा कळतं. सो वडिलांची जी काही एक थोडी शिकवण होती थोडीफार, ती आता किती वडिलांचा माइंडसेट काय होता हे आता कळतंय. प्रत्येक नात्यामध्ये मला असं वाटतं, आता सगळ्यांना असं वाटतं की किती क्यूट कपल आहे, किती छान छान प्रेमाचं, असं प्रत्येक वेळेस नसतं. भांडलोय आम्ही भांडतो पण तितक्याच याने, म्हणजे भांडण्याशिवाय तर मज्जाच नाही ना काही. त्या चांगल्या भांडणं तर लागतातच मधनं. सो आमचे पण आहेत लहान, म्हणजे ह्याचा वेंधळेपणा, तिडीक बसते आणि हिचा आळस, मला भयंकर तिडीक बस. पण वी हॅव एक्सेप्टेड इट. दॅट इज वाय इट डझंट रीच टू अ पॉइंट की असं नाही होत. आमचं मधनं नाही कर ना शाल्व, लक्षात का नाहीये तुझ्या, असं एक मधनं होतं. पण दॅट्स अबाउट इट. म्हणजे एकमेकांची आवड निवड स्वीकारूनच. आता असाच आहे ना व्यक्ती, आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे त्याला माहिती आहे की मला आवडतं झोपायला, तर माझी झोप नाही तोडायची. त्याला माहिती आहे किंवा मला माहिती आहे की तो वेंधळ आहे, तर मी आधीच नोट्स करून ठेवते किंवा तो मेक शुअर करतो की आवाज नाही होणार आहे खोलीमध्ये. सो आता ते ऍक्सेप्ट केलंय, तर आता मला प्रॉब्लेम्स नाही वाटत की असं कसा हा असा करू शकतो. मधनं चिडचिड तर कोणाची होते, ह्युमन रिॲक्शन येते. पण अदरवाईज दॅट्स हाऊ वी हॅव डन इट. काय आवडतं काय नाही आवडतं ते तर सांगितलंच. पण मगाशी श्रेया म्हणाले की गेली वर्षभर आम्ही सगळ्यात जास्त एकच प्रश्न एकमेकांना विचारलाय की आज जेवायला काय करायचं. मला त्या जेवणाविषयी फार आवडेल. शाल्व पण खूप उत्तम जेवण बनवतो. शाल्वच उत्तम जेवण बनवतो. मला ते जेवण प्रकरण ऐकायचं आहे. आमच्याकडे ना आता माझा एक डाएट ठरलेला आहे की मला ते मला खावं लागतं. तिचा डाएट असं नाही, पण ती सुद्धा खूप हेल्दी खायचा प्रयत्न ती खूप करते हेल्दी खायचा. मी खातेच, मी काय मैदा सोडलाय, गोड कमी खाते, तळलेलं खात नाही, तो सगळं हेल्दीच आहे. हो तेच मी म्हटलं ना प्रयत्न. पण करते प्रयत्न नाही, मी करते. इट्स ओके. सो त्याचं काय रोज बनवायचं. मला खिचडी भयंकर आवडते, मूग डाळीची खिचडी, आणि त्याला खिचडी अजिबात आवडत. पण आपण रोज खिचडी नाही. मी रोज एकच जेवण जेवू शकते, खिचडी रोज. मला इतकी आवडते खिचडी, मी रोज जेवू शकते. म्हणजे काय माहितीये का, हिच्या जे आवडीनिवडी आहेत ना किंवा रिस्ट्रिक्शन आहेत, तिने स्वतःवर, तिला खूप रिस्ट्रिक्शन आहे. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला असंच लागतं, मला तसंच लागतं. सो करून करून सगळं गाळून घेतलं की फक्त खिचडीच उरते. आणि होतं की तू फक्त नुसती खिचडी खाऊन रोज राहू शकत नाहीस खिचडीवरती. काहीतरी समचुअस पाहिजे, काहीतरी प्रॉटीन गेलं पाहिजे, भाज्या गेल्या पाहिजेत पोटात. सो मग तिला ते कंपल्शन करावं लागतं की हे आपण खायचं आहे. जेवण आमचा वादावादीचा मुद्दा आहे. जेवण तो जो मुद्दा असतो एक जेवण आहे आमचा. कारण मला लहानपणापासून कमी खायची सवय, म्हणजे मी तेवढंच खाते, माझं पोट भरतं त्यामध्ये. पण ह्याला विश्वास बसत नाही की एक माणूस एवढा कमी खाऊच खाऊ शकतो. त्यामुळे तो असा इथे बसतो आणि मी इथे जेवायला बसते, तो इथे बसतो आणि अख्खं संपल्याशिवाय उठत नाही. आणि मला असं होतं की मला नाही जाते, पण तो खायला लावतो. त्याच्यावर आम्ही खूप वेळा, कारण मी एकट्याने नाही, सगळ्यांनी खूप वेळा तिला सांगायचा प्रयत्न केलाय की पण ती ऐकत नाही, त्यामुळे आम्हाला करावं लागतंय. मग पण रोज काय बनवायचं, मग एक साधारण ठरवलंय की पल्सेस आठवड्यातनं, मग भाज्या काय, चिकन कधी फिश, असं आम्ही ओव्हरऑल केलंय. पण प्रश्न हा असतो की आता उद्या काय बनवायचं. कारण मग आपण एकदा ना क्रिएटिव्हली आपण संपतो की आता काय वेगळं काय करू. ताईंना विचारलं, तुम्ही सांगा तुम्हाला काय बनवायचं वाटतं. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तुम्हाला काय वाटतं बनवायचं, तुम्ही बनवा. आता त्याही आल्या. मग मी काय सांगू ताई, सांगा की तुम्ही ठरवा, तुम्ही बनवा, असंही व्हायला लागलं आमचं आता. क्या बात आहे. मला असं वाटतं की तुमच्या नात्यांची ही खिचडी अशी छान काय म्हणतात की परिपक्व होत जाऊ दे, छान चविष्ट होत जाऊ दे. पण जसं सुरुवातीला म्हणालो होतो की तिचं एक स्वप्न आहे, तुझं एक स्वप्न आहे. पण जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपलं असं काही स्वप्न तयार होतं. तसं दोघांनी आज संसाराच्या वर्षपूर्तीकडे जाताना काय स्वप्न बघितलंय एकत्र की जे तुम्हाला येत्या काळात पूर्ण करायचं किंवा ज्याच्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत? काय करायचं तुला, पहिले काय करायचं तुला? खूप स्वप्न आहेत, त्यातलं पहिलं तुला. आम्हाला आता एक छान
घर घ्यायचंय हे पण स्वप्न आहे. फिरायला पण जायचं. फिरायला जायचं. फिरायला जाणं आय थिंक प्रायोरिटी. ऍक्च्युली माझं ना एक असं स्वप्न आहे की आम्ही बाईकवरती अख्खा देशभर फिरू, असं माझं स्वप्न आहे. पण मला ते पूर्ण करायचं आहे कधी ना कधीतरी, आज ना उद्या ते पूर्ण होईल. पण माझं ते स्वप्न आहे की, आणि आम्ही ते स्वप्न बघतोय की देशभर, मग हळूहळू देशाच्या बाहेर हे बाईकवरनं फिरायचं आहे. गोल्स तर मोठे आहेतच इव्हेंच्युअली की घर वगैरे, पण माझं स्मॉल टाइम गोल असं की आम्ही कुठेतरी फिरायला जायचं आम्हाला आमच्या डोक्यात आहे. डेट्सच मॅच होत नाहीयेत कुठे फिरायला जायचं की त्याच्या बाईकवरून फिरायला जायचं. नाही 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 ते करायचंच आहे, ते स्वप्न बाईकवालं थोडं करूयात आपण आरामात. आता तरी आम्ही फिरायला जाऊ कुठेतरी जवळपास. पण जसं शाल्व तुला बाईकची आवड आहे, सगळ्यांनाच माहिती आहे तुझं बाईक प्रेम किती आहे, तसं श्रेयाला काय आवडतं? श्रेयाला कपडे, साड्या आवडतात भयंकर. श्रेया कांट गेट इनफ ऑफ साड्या. तिच्यामुळे मला बऱ्यापैकी साड्या माहिती झाल्यात. माहेश्वरी, गडवाल, बऱ्याच पैठणी आणि फॅब्रिक विविंग. आता मला साड्यांमधलं शॉपिंग कळतं, मला घेऊन जा कुठल्याही दुकानात. तो शॉपिंग करू शकतो. तो माझ्यासाठी मी नसताना पण शॉपिंग करू शकतो. त्याला माहितीये कुठली काठ मला आवडते, कुठलं बुट्टी आवडतात, काय रंग आवडते. श्रेया कांट गेट इनफ ऑफ साडीज. साडीज आर लाईफ. इतकं सुंदर कॉन्सेप्ट आहे साड्या. ना साईजचा इशू, ना काही तुम्हाला बॉडी कॉन्शियसनेस नसतो. साडी सामावून घेते तुम्हाला. साडी समथिंग की तुम्हाला ती, तुम्ही जसे आहात तशी मी तुमच्यावरती बसते, असं साडीचं म्हणणं आहे. त्यामुळे मला इतकी आवडते साडी. हा मुद्दा झाला पॅशनचा. आणि मग तिला झोप भयंकर आवडते. दॅट इज अनदर. मला प्रचंड आवडते झोप. मी प्लॅन्स कॅन्सल करून मस्तपैकी झोपू शकते. मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मला असं अजिबात रणरणत्या उन्हात फिरणं मला अजिबात नाही आवडत. मला घरी छान मस्त झोपायला आवडतं. माझं फेवरेट काम आहे झोपणं. क्या बात आहे. मला असं वाटतं या मुलाखतीतला जो लव्ह सेक्शन आहे, त्या लव्ह सेक्शनमध्ये खूप सुंदर गप्पा, गोड गप्पा झालेल्या आहेत. पण या गोड गप्पांचा शेवट सुद्धा गोड व्हायला हवा. आणि मला असं वाटतं की लग्न अजून नवीन आहे, 1 वर्ष झालेलं नाहीये, त्यामुळे आम्ही हट्ट करू शकतो दोघांनाही की एक उखाणा व्हायला हवा. माझे ठरलेले आहेत. मी ती सगळीकडे तीच उखाणे घेते. मी उखाणा सॉरी माय बॅड. वाजत गाजत आली लग्नाची वरात, वाजत गाजत आली लग्नाची वरात, श्रेयाचं नाव घेतो लग्न गेलं जोरात. क्या बात आहे. पहिल्यांदा ऐकते बरं का मी. खूप छान. आताच बनवलाय. क्रिएटिव्हिटी वाढते त्याची एकदम. दोघांचा संसार दोघांनी सावरावा, मी केलेला पसारा शाल्वनी आवरावा. क्या बात आहे. म्हणजे शाल्वनी त्याने आल्यापासून त्याला आवड आहे असं त्यांनी सांगितलेलंच आहे. तर इतकाच दोघांनी दमदार उखाणे घेतलेले आहेत. आणि मला असं वाटतं की आता पुढच्या टप्प्यावरती आपण जाऊया. या मुलाखतीचा पुढचा टप्पा आहे गेम. एक छोटा गेम खेळूया आपण. माझ्याकडे बाण आहेत. गेमचं नाव आहे बाण आला का. सो एक बाण तुझ्याकडे, एक बाण तुझ्याकडे. बाण आला का. हा, आता ते तुम्ही ठरवायचं कुठला बाण कुणाकडे जाणार आहे. ओके. पहिला प्रश्न आहे, सर्वात चिडखोर कोण आहे? चिडखोर बरोबर आहे. स्वतःकडे दाखव बाण दाखव, सगळ्यांना दिसू द्या. हे मी रुसून बसतो. फुगून बसतो तो. फुगून म्हणजे मला लक्षातही येणार नाही की हा चिडला. फुगून बसतो तो. मी चिडचिड नाही करत, आरडाओरडा नाही कधीच नाही. मी रुसून बसतो. नात्यांमध्ये एक असं माणूस असतं की ज्याला हसवायला खूप आवडतं. तुमच्या दोघांमध्ये कोण आहे की जो आपल्याला सहज हसवून जातो? दोघही. पण तो जास्त. चेंज केलं उत्तर शाण्या. हे दोघही ऍक्च्युअली खूप कॉमन प्रश्न आहे, खूपदा झाला असेल तरी पण महत्वाचा आहे. भांडण झाल्यावर सॉरी कोण म्हणतं? मी म्हणतो. बरोबर. काय? मी पण म्हणतो. नाही श्रेया, आता तू टिपिकल उत्तर दिलास. मी पण म्हणतो सॉरी. मीच म्हणते सॉरी. पण हे असं होत नाही सहसा मुलांना सॉरी म्हणावं लागतं. पण हे मला उलट दिसतंय तुमच्याकडे. शाल्वाचा प्रॉब्लेम आहे की तो सॉरी म्हणायला विसरतो. नाही विसरतो का? प्लीज इव्हेंच्युअली त्याला असं वाटतं की ही झालं आता कसलं सॉरी झालं की आपलं सगळं ठीक. माझा एक मी सांगतो. आता आपलं भांडण झालं समजा, आपण एकमेकांशी बोलायला लागलो की काय झालं होतं भांडण, मुद्दा सॉल्व्ह केला आपण, ठीक आहे चल झालं सॉल्व्ह. पण सॉरी नाही म्हटलाय तो त्याच्यात. पण त्यात आता मे बी सॉल्व्ह झाला म्हणून स्किपच करून टाकलं तर राहून जातं. सॉरी बट आय से सॉरी. आय से ऑलवेज. बरं, नात्यामध्ये एक काय म्हणतात की 3 शब्द फार महत्वाचे असतात. आय लव्ह यू. ते बोलण्यासाठी पुढाकार कुणाचा असतो? दोघांचाही. क्या बात आहे. पण त्याचा जास्त.
घोरतं कोण? ही झोपेत बोलते. मी मला सवय ती झोपेत. झोपेत बोलते आणि ती जे काही बोलते ते मला कळत नाही आणि मला भीती वाटते. मग ती ना एकदा मी झोपलोय हे भारी आहे पण. आणि ती अशी आहे आणि मी ऍक्च्युली मी झोपलोय म्हणजे मी जस्ट झोपतोय, मी काहीतरी बघतोय आणि ही अशी आहे. ते वरती बसले त्यांना खाली बोलव. मला सवय आहे झोपेत बोलायची. माझे स्वप्न खूप क्रिएटिव्ह असतात. कोण बसलंय वरती, त्यांना खाली बोलव. हे रात्री 2-2:30 वाजता मी काहीतरी बघतोय, हॉरर शो समजा बघत असतो. किती फाटली, मला त्रास, भीती वाटली असती खूप. हे ती बोलली आहे आणि असं ती वेगवेगळं काहीतरी घाबरलाय म्हणजे त्यावेळी. हो व्यवस्थित घाबरलोय. आम्ही जस्ट डेट करायला लागलो ना तेव्हा आम्ही भेटलो होतो. असं इट वॉज अ स्लंबर पार्टी फॉर एव्हरीबडी. स्लंबर पार्टी. तर तेव्हा ती रात्री झोपेत उठली आणि ती खिडकीच्या इथे जाऊन उभी राहिली. मी एक मिनिट, दिस इज टू मच. मला झोपेत आधी चालायची सवय होती. मला झोपेत मी कपाट उघडून एकदा ऋतिक रोशन शोधत होते कपाटामध्ये, जो मला नाही मिळाला, पण मला होती ती संपली. आता मी झोपेत बोलते, तर तेही हळूहळू कमी होत आहे. नाही ते आता नाहीच, आता ती बोलते पण कधी कधी. आता मी बोलते फक्त, पण घोरतो मनुष्य हा. मी खूप घोरतो यार. क्या बात आहे. रोमॅन्टिक कोण आहे सगळ्यात जास्त? दोघही, पण शाल्व जास्त थोडा. फिल्मी कोण आहे? मी. ही फिल्मी खूप भयंकर. मी पण काय फिल्मी म्हणजे नेमकं काय करते? फिल्म मध्ये तिला ना असं छान गाणी लावून नाचायला आवडतं आणि मी तिला फिल्म मध्ये जसं नाचतात ना तसं आवडतं नाचायला. लिपसिंग करायला आवडतात. रील बनवायला आवडतात? नाही रील नाही बनवत. कॅमेरा समोर नाही जाते कधी. आम्ही दोघं टीव्ही वरती गाणं लावून, म्हणजे कोणी जर रेकॉर्ड केलं तर 2 वेडे नाचतात असं वाटत शकतं. क्या बात आहे. शाल्वाच्या आवडीचा प्रश्न आहे, सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? मी आहे. घरात पसारा कोण जास्त करतं? मी करते. नाही एक मिनिट, शाल्व. नाही 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 नाही. शाल्वाच्या हाताला चांगल्या सवय काय आहेत. ग्लास बीस जरा उचलून कॉल ठेव, कर शाल्वा, मनीषाला आणि भांडी, चारूला बिंडी, सगळं जरा साफ कॉल ठेवतो सगळं. कर. मीही करते बसारा, पण तोही करतो. दिस 50-50. नो येस. कपडे कोणाचे असतात, व्यस्त असतात? माझे. आवरण्यात सगळ्यात पटाईत कोण आहे? मी. प्लीजच. मी पसारा करते, मीच आवडते. चलो काय रे, अगदी आता शेवटचा प्रश्न. छोटे मोठे वाद होत राहतात, छोटे मोठी भांडणं होतात, तेव्हा चटकन माघार कोण घेतं आणि मुद्दा लावून कोण धरतं? मी मुद्दा लावून धरते, मी माघार घेतो पण मला भांडण संपत असतं. शाल्वला नाही आवडत भांडायला. तो असा अजिबात नाही. तसा तो त्याची चूक असेल तरी काहीतरी म्हणतो की राहू दे आता. त्याला बोर होतं खूप भांडायला. क्या बात त्यामुळे आहे, मीच. क्या बात आहे. आता हा गेम झालेला आहे. मला असं वाटतं की पुढच्या एका खेळाकडे जाऊया. पुढचाही खेळ अगदी असाच सोपा साधा आहे. तुम्ही एकमेकांना किती ओळखता? अर्थात मला असं वाटतं इतकी वर्ष ओळखता म्हटल्यावर बऱ्यापैकी उत्तरं सारखी येतील. बघूया. श्रेयापासून सुरुवात करूया. शाल्वाच्या शाळेचं नाव? अक्षरनंदन. बरोबर आहे. म्हणजे नसेल तर तू तिकडे सांगू शकतोस. शाल्वाला 10वीत किती टक्के होते? बापरे, नाही माहिती मला. शाल्वाचा पहिला ब्रेक? नाही म्हणजे फिल्म मध्ये हंटर होता. हा, फिल्म मध्ये हंटर होता, पण ऍक्टिंग वाईज आय एम शुअर त्यांनी थिएटर आधीच सुरू केलं होतं. शाल्वाचं पुण्यातलं आवडतं ठिकाण आणि मुंबईतलं आवडतं ठिकाण? पुण्यात आम्हाला आवडतं, रिसेंटली आवडतं म्हणजे गॅदर येते. गॅदर नावाचं एक रेस्टॉरंट, आम्ही प्रत्येक वेळेस तिकडे जातो. तुझं आवडतं म्हणून जातो होते. हो का? आणि मुंबईत? मुंबईत त्याचं आवडतं ठिकाण, त्याची खोली आणि तो तंजोर टिफिन रूम. आय डोंट हॅव अ प्लेस. तंजोर यू लाईक यार, बट मुंबईत आवडतं. तंजोर यू लाईक. त्याला अख्खी मुंबईच आवडते. वा वा वा. शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी. शाल्वाची आवडती हिरोईन? हिंदी कसते? आवडते हिरोईन? हिंदी, मराठी, तमिळ, साऊथ, काही चालेल. ठीक आहे, मी फार हसतोय. माझी वेळ येईल तेव्हा मला कळेलच मला किती. थांबा मी सांगणार मी. असं तू कधीच म्हटला नाहीयेस रे की मी म्हंटल, पण ते खूप पूर्वी माहिती. तुला असं ते लक्षात असणं किंवा ते माहिती असणं इज नॉट रिअली पॉसिबल किंवा इट्स नॉट एक्सपेक्टेड. आलिया भट आय थिंक यू लाईक. नो यार, आय थिंक जाऊ दे शाल्वा, तू सांग. मोनिका बेलुची.
आता मस्तच आठवलं मला. शाल्वासाठी प्रश्न आहेत. पुण्यातलं तिचं आवडतं ठिकाण. पुण्यातलं तिचं आवडतं ठिकाण गॅदर आहे, जे आपलं झालंय आता, ते सध्याचं आवडतं ठिकाण आहे. याच्या आधी बॅरोमीटर होतं. बॅरोमीटर त्याला. श्रेयाला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची चीड येते? श्रेयाला सगळ्यात जास्त चीड येते खोटं बोलल्याची. श्रेयाचा ब्रशचा रंग. ब्रशचा टूथब्रशचा रंग. टूथब्रशचा रंग माझाही माहित. तू माझा काय? मला माहिती आहे माझा, आणि तुझं पण माहिती आहे मला. माझाही मला माहित. टूथब्रशचा रंग मला माहिती आहे. अरे काय भारी. मला तुझं ब्रिस्टल टाईप पण माहिती आहे. हो, मला टाईपही तुझा माहिती. तुझा सॉफ्ट आहे, पण माझा तुझा रंग आय थिंक ग्रीन आहे. येस, क्या बात आहे, गुड ऑब्झर्वेशन. तुझा ब्लू आहे. माझा ब्लू आहे. श्रेयाचा आवडता सिनेमा. श्रेयाचा आवडता सिनेमा. श्रेया सिनेमा बघत नाही. बघते मी बघते, पण मी असे श्रेया त्या जनरेशन मध्ये नाहीये ज्या जनरेशनला सिनेमे भयंकर आवडायचे. आपली जनरेशन आणि हे आय गेस. बरं, श्रेयासाठी आपण प्रश्न बदलू. श्रेयाच्या आवडती साडीचा प्रकार. श्रेयाला भाई गडवाल तर म्हणजे गडवाल खूप आवडतात. माहेश्वरी. मला तर ब्रँड माहेश्वरी सेल करतो. माहेश्वरी सेल करते. सो दॅट पैठणी तिला भयंकर आवडते. आता तुझ्या आवडता प्रश्न तिच्यासाठीचा. श्रेयाचा आवडता हिरो. श्रेयाचा आवडता लिस्ट आहे सिद्धार्थ रॉय कपूर. आदित्य रॉय सॉरी आदित्य रॉय कपूर. आदित्य रॉय कपूर. त्यानंतर बेनेडिक्ट कम्बरबॅच. तो तर मला हे दोन ती भयंकर आवडतात. मला असं वाटतं की हा गेम राऊंड पण खूप छान झालेला आहे. सगळ्या प्रश्नांची अगदी काय म्हणतात मनापासून भारी उत्तरं दिलेली आहेत. या मुलाखतीचा शेवटचा टप्पा म्हणजे लोचा. लव आला, गेम आला, त्यामुळे लोच्याशिवाय हा सेगमेंट पूर्ण होऊ शकत नाही. तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात, आधीच्या प्रेमाचा प्रवास, मग लग्नाचा प्रवास आणि आत्ताचा वर्षपूर्ती, याच्यामध्ये असा कुठला क्षण होता, कुठला प्रसंग होता जेव्हा तुम्हाला असं वाटलं की यार लोचा झाला? मग तो विनोदी असू शकतो, तो तुमची काय म्हणतात की धांदल उडवणारा असू शकतो, पण तुमच्या आयुष्यातला लोचा मुमेंट कुठली होती? कधी लोचा केलायस तू? मी काय लोचा नाही केलाय भाई. मी लोचा नाही करत. नाही आठवत यार लोचा विचार काही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात अशा टाइमपास काहीतरी. ओ अरे आपण हेच विसरलो, असं झालं तसं झालं, असं काही आठवत नाही. आठवतंय काहीतरी. मी विचार करते थांब जरा. लग्नातला एक सांगू शकतो, त्याला कळलाच नाही, पण लोचा होता तो. लग्नातला लोचा होता तो. म्हणजे मंगलाष्टकाची जी साडी होती माझी, सो विधीन नंतर मी चेंज करायला जाणार साडीमध्ये, आणि तेव्हा आमचं मंगळसूत्रचं विधी चालू होती. आणि ना माझ्या फॅमिलीला आणि फॅमिलीला माझ्या मंगलाष्टकांची साडीच सापडत नव्हती. आणि आम्ही होतो केरबाच्या वाडीला, विच इज प्रिटी फार फ्रॉम पुणे. आणि सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंगच उडाले. फोटोमध्ये सगळे म्हणजे सगळे इकडे तिकडे आम्ही मंगळसूत्र घालतोय पण सगळे पळायला लागले इकडे तिकडे. काहीतरी सापडत नाही, साडी सापडत नाही. सो तो एक लग्नातला मला आठवणारा लोचा. मी लग्नात इतका हरवलो होतो लग्नात की मला कळलंच नाही की काय काय लोचे झालेत, काय काय लफडी होता, काही समजलं नाही मला. साडी सापडली का? सापडली. हो, तिकडेच होती ती, पण ती अशी पाऊच मध्ये उलटी करून ठेवली, दिसली नाही. पण माझी आई तर माझ्या बाबांना म्हटली गाडी काढ आणि पुण्याला जाऊन घेऊन ये साडी. माझा बाबा म्हटला मी कुठनं आणू पुण्याला जाऊन साडी? 3 तास वन वे आहे, येता मला 6 संपेल यांचा मुहूर्त, कुठनं आणू मी साडी? पण आता मला इथे अजून एक प्रश्न सहज सुचलाय. तू मगाशी म्हणाली की तुला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात, हे असंच हवं, ते तसंच हवं. पण जेव्हा तुझ्या कानावरती जेव्हा आलं होतं साडी सापडली नाही, तेव्हा तुझं काय झालं होतं? तेव्हा सरप्राइझिंगली मला एवढं वाटलं नव्हतं, कारण माझ्यासाठी तो मोमेंट खूप महत्त्वाचा होता. मी आय कुडंट लूज दॅट मोमेंट बिकॉज ऑफ अ साडी. मी आहे परफेक्शनिस्ट नाही आहे, मी खूप ॲडमंट आहे. म्हणजे मला माझ्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आवडतात. दॅट माइट नॉट बी परफेक्ट, इट इज जस्ट दॅट हाऊ आय लाईक इट. पण मी त्या प्रत्येका लुकवरती इतकं कष्ट केले होते, पण सरप्राइझिंगली त्या मोमेंटला मला असं झालं की काय होईल, मला वेगळी साडी नेसायला लागेल, ठीक आहे मी करेन मॅनेज. का? म्हणून मी फॅशन स्टायलिस्ट आहे आज, मला काहीतरी इनोव्हेटिव्ह करता आलं असतं. सो मी अजिबात स्ट्रेस नव्हते. लकीली ती साडी मिळाली. आय वॉज नॉट ॲट ऑल वरीड. मला काही वाटलं नव्हतं. मी चिडचिड नाही केली, मी काहीही नाही केलं. माझं क्या बात आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आता इतका सुंदर किस्सा ऐकल्यानंतर मुलाखत पूर्ण झालेली आहे. शाल्वा आणि श्रेया लवगेम लोच्यामध्ये
वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि इतक्या छान गप्पा केल्याबद्दल लोकमत फिल्मीकडनं तुम्हाला दोघांचे खूप खूप आभार. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी, प्रेमासाठी, लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. असेच एकत्र राहा, कायम हसत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच.